मुलांनो, जर शर्यत झाली ससा विरुद्ध कासव, तर तुम्ही कोणावर पैज लावाल? चला तर मग पाहूया ही मजेशीर आणि भन्नाट गोष्ट, ससा आणि कासव. थांबा, आधी सबस्क्राईब केलत का? एका हिरव्यागार सुंदर जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूपच वेगवान होता, खूप चपळही होता आणि त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. या जंगलात माझ्या इतका वेगवान कोणीच नाही. मी इतका जलद धावतो की धावताना वाऱ्यालाही मागे टाकतो. तेवढ्यात तिथे हळूहळू चालत एक कासव येत होतं. ते शांत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. सशा, वेग महत्वाचा नसतो, महत्वाचं असतं ध्येयापर्यंत पोहोचणं. अरे कासवा, तू इतका हळू चालतोस की तुला चालता चालताच रात्र होईल. चल मग आपण शर्यतच लावूया, बघू कोण जिंकतं ते. ठीक आहे सशा, मी तयार आहे. शर्यतीची बातमी संपूर्ण जंगलात पसरली. शर्यत पाहण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी जमा झाले आणि मग शर्यत सुरू झाली. ससा क्षणात फुर्र पुढे निघून गेला. कासव मात्र हळूहळू पण न थांबता पुढे चालत राहिलं. थोड्याच वेळात ससा खूप पुढे पोहोचला. तो पुढे जाऊन एका झाडाच्या सावलीत थांबला. मागे वळून पाहिलं तर कासव अजून खूपच मागे होतं. ते पाहून सशाच्या मनात एक विचार आला. कासव तर अजून खूपच मागे आहे. थोडीशी झोप घेतली तरी काही फरक पडणार नाही. मग तर मी सहजच जिंकणार. आणि ससा एका झाडाच्या थंड सावलीत निश्चिंतपणे झोपून गेला. दुसरीकडे कासव मात्र थांबला नाही. एक एक पाऊल पुढे टाकतच राहिला. हळूहळू पण सातत्याने तो पुढे चालत राहिला. थोड्याच वेळात सशाची झोप उघडली आणि पाहतो तर काय, अरे देवा, कासव कुठे गेलं? तो घाबरून वेगाने धावू लागला. पण तेवढ्यात त्याने पाहिलं, कासव फिनिश लाईन पार करत होतं. शर्यत जिंकली होती कासवाने. सगळे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. सशाला आपली चूक कळली. त्याला आपल्या गर्वाची लाज वाटली. कासव सशाला म्हणालं, मी हळू चालतो सशा, पण थांबत नाही. मुलांनो, हळू चालणं चुकीचं नाही, पण थांबणं चुकीचं असतं. जो सतत प्रयत्न करत राहतो तोच शेवटी जिंकतो. ही गोष्ट आवडली असेल तर मित्रांना नक्की सांगा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.